नमस्कार, मी वृषाली पाटील बातमीपत्रात आपलं स्वागत करते। लोकल ते ग्लोबल हेडलाईन्स पाहणार आहोतच, पण त्यापूर्वी एक महत्त्वाची बातमी। मंत्री छगन भुजबळांना पुन्हा जीवे मारण्याची धमकी देण्यात आली। नाशिकच्या कार्यालयात पत्र पाठवत भुजबळांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली। ठार मारण्याची सुपारी घेतल्याचा या पत्रामध्ये उल्लेख आहे, तर अज्ञात व्यक्तींकडून ठार मारले जाईल असा उल्लेख या पत्रात करण्यात आलाय। भुजबळांच्या पोलीस सुरक्षेत वाढ करण्याची कार्यकर्त्यांची मागणी। चंदन पूजाधिकारी आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत जोडलेले। चंदन, काय सविस्तर अपडेट? यापूर्वी देखील भुजबळांना अशाच पद्धतीनं ठार मारण्याची धमकी जी आहे ती दूरध्वनीवरून आली होती। आपल्याला माहिती की या संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून आणि भुजबळांकडून देखील पोलिसात तक्रार देण्यात आली होती। सध्या राज्यामध्ये ज्या पद्धतीनं मराठा आरक्षण आणि ओबीसी आरक्षणाचा वाद सुरू आहे, त्या अनुषंगानं भुजबळांना यापूर्वी देखील 2 वेळेस अशा पद्धतीनं धमकी आली होती आणि आज अशा पद्धतीनं आणखी एक धमकी जी आहे ते भुजबळांना आलेली आहे। एका पत्रामार्फत ही धमकी आल्याचं प्राथमिक जे आहे ते सांगितलं जात आहे। या संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि भुजबळांच्या कार्यालयाकडून आता पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आलेली आहे। पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा पुढील तपास करतायत। धन्यवाद चंदन, तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी।